हा जगातला सगळ्यात एक नंबरचा रस्ता मुंबई गोवा रोड पा कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे हे जे निवडून दिलेले आमदार खासदार मंत्री आहेत। राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वडखल नागोठाणे परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यानं मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी थेट रस्त्यावर उतरून सरकारची धिंड काढली आहे। यावेळी त्यांनी स्थानिक आमदार आणि खासदारांना देखील चांगलंच सुनावलंय। रेडी बोल। जय महाराष्ट्र, मी राज पार्टे, जिल्हाध्यक्ष रायगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आपण आज मुंबई गोवा हायवे नागोठणा ब्रिजच्या खाली आहोत। वरचा ब्रिज तर करोडो रुपयाचा चुना लावून आपल्याकडून सरकारचे पैसे वेस्टेज गेले आणि तो तर बंद पडला। 2-3 महिन्यातच तो आता परत तोडायची परिस्थितीत आलेला आहे। तर आता सरकार आणि मंत्री आमदार नेहमी म्हणतायत की रत्नागिरी सिंधुदुर्ग वरनं 4 तासात आम्ही मुंबईला जातो, पण सिंधुदुर्ग रत्नागिरी पोलादपूर महाड तर खूप लांबच राहिलं। आज आपण वडखळ नागोठण्याच्या ब्रिज जवळ आहोत। आपण तुम्हाला दाखवतो रस्त्याची परिस्थिती ही बघा। आपल्या कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे हे जे निवडून दिलेले आमदार खासदार मंत्री आहेत ते कशा पद्धतीने हाल करतायत, लोकांच्या गाड्या खराब होत आहेत। हे पहा, हा जगातला सगळ्यात एक नंबरचा रस्ता मुंबई गोवा रोड पहा। हे सगळे खड्डे तुम्हाला जे कोकणवासियांना दिसतायत, हे सगळं एकमेव गेली 7 ते 8 वर्ष या रस्त्याचा मुख्य अभियंता संतोष शेलारच्या मार्गदर्शनाखाली हा रोड बनतोय। करोडो अब्जो रुपये खर्च झालेत आणि हा संतोष शेलार जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं काम करून घेण्यापासून सगळ्या गोष्टी या संतोष शेलारच्या मुख्य अभियंता आणि आताचा सचिव त्याच्या हातात आहेत। आता हा संतोष शेलार दिवसांदिवस सगळ्या बाबतीत आर्थिक पासून सगळ्या गोष्टीत मोठा होत चालला, पण हा रस्ता दिवसांदिवस बघा, ट्रक बघा, हे बघा तुम्ही। तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की जर हे कोकणवासियांना जर अशा पद्धतीचे रस्ते आणि असा त्रास सहन करायला लागतोय, लोकांच्या नवीन गाड्यांचे सस्पेन्शन खराब होत आहेत, गाड्या खराब होत आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत, तर महाराष्ट्र सरकारने या संतोष शेलारवरती कडक कारवाई करून त्याची या मुंबई गोवा महामार्गाचं जे त्याच्याकडे जिम्मेदारी दिलेली आहे त्यातून त्याला साईडला करावा आणि त्याची चौकशी लावावी। जर त्यांनी त्याच्या देखरेखीखाली ज्या ठेकेदारांनी काम केलंय, जर त्याची परिस्थिती गौरी गणपती सणाच्या अगोदरच अशी असेल तर नक्की त्यांनी ठेकेदारांवरती कोणतं लक्ष ठेवलं आणि कोणत्या क्वालिटीचं त्या ठेकेदारांनी काम केलं। आता तुम्ही रोज आपण बघतो सत्तेतले मंत्री नेहमी सांगतात की मुंबई गोवा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग 4 तासात येतो। आता तुम्हीच बघा हा रस्ता, या गाड्या, हे खड्डे। तर माझी शासनाला विनंती आहे की या संतोष शेलारची ताबडतोब या मुंबई गोवा महामार्गाच्या जी जिम्मेदारी आहे त्याच्यातून त्याची हकलपट्टी करावी आणि त्याची चौकशी लावावी। त्याच्या देखरेखीखाली लागले हे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार काय पद्धतीचं काम करतात आणि आपल्या कोकणवासियांचे हाल करतायत। तर परत एकदा माझी कोकणवासियांना पण विनंती आहे, हे असे आपल्याला आपण नेहमी मतदान करून या लोकांना अनेक वर्ष निवडून देतोय, पण त्यांना आपली काही पडलेली नाहीये। तर कोकणवासियांनी पण आता जागं व्हावं, आपण ज्यांना निवडून देतोय ते आपली किती काळजी घेतायत हे आपल्याला दिसतंय। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।